हृदयरोग तज्ञ सोलापूर. तर मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की कोरोनरी एंजियोग्राफी म्हणजे काय आणि एंजियोग्राफी कोणाला करायची गरज आहे, ते केल्याने काय फायदा होतो, आपण ते जाणून घेतलंय. आता या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया ट्रीटमेंट पार्ट, म्हणजे त्याचा उपाय काय. एंजियोग्राफीमध्ये आपल्याला कळालं की ब्लॉकेज आहे, एका पेशंटला 90% ब्लॉकेज आहे किंवा एकाला 100% ब्लॉकेज होऊन अटॅक आलेला आहे. तर त्याचा उपाय म्हणजे कोरोनरी एंजियोप्लास्टी. एंजियोप्लास्टी म्हणजे हृदयाच्या नसाची एंजियोप्लास्टी. तिथं आपण फुगा टाकून, म्हणजे ज्याला आपण बलून म्हणतो, बलून किंवा स्टेंट टाकून ते नस उघडायचा प्रयत्न करणे, त्याला आपण म्हणतो कोरोनरी एंजियोप्लास्टी. तर हे कोणाला गरज आहे, ते ज्यांना हृदयाचा अटॅक येऊन गेलेला आहे, एंजियोग्राफीमध्ये दिसतो की ब्लॉकेज आहे, ज्यांना चालताना दम लागतो, छाती दुखते आणि एक ट्रेडमिल टेस्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. पॉझिटिव्ह म्हणजे त्या माणसाला चालताना हृदयाला रक्तस्राव कमी पडतोय ब्लॉकेजमुळे. तर असल्या पेशंटना आपण एंजियोग्राफी करतो. एंजियोग्राफी करून केल्यानंतर मग दिसतं की ब्लॉकेज आहेत, मग त्याचा उपाय म्हणजे कोरोनरी एंजियोप्लास्टी. तर प्रत्येक पेशंटना एंजियोप्लास्टी करणे असं गरज आहे असं नाही. ज्यांना त्रास होतोय, ज्यांना छाती दुखतोय किंवा अटॅक आलेला आहे, अशाच रुग्णांना कोरोनरी एंजियोप्लास्टीची गरज असते. एंजियोप्लास्टी केल्याने काय फायदा होतो, म्हणजे ते ब्लॉकेज पूर्णपणे उघडलं जातं. ते हृदयाच्या नसामध्ये जे चरबी किंवा जे कोलेस्ट्रॉल जमा झालेला असतो, त्याला ते बलूननी किंवा स्टेंटनी नसाच्या आतमध्ये दाबलं जातो आणि ते रस्ता पूर्णपणे मोकळा केला जातोय, म्हणजे रक्तस्राव व्हायला काही अडथळा येणार नाही. त्याला आपण म्हणतो एंजियोप्लास्टी. स्टेंट म्हणजे काय, एक प्रकारचा धातू असतं, धातूचा स्प्रिंग असतो, बलूनच्या वरती त्याला दाबून ठेवलेलं असतं. नसामध्ये गेल्यानंतर ते पूर्णपणे त्याला बलूननी उघडलं जातंय आणि ते नसाला चिटकून बसतंय आणि ते परत एकदा त्याला बलूननी फुगवला जातो आणि पूर्णपणे चिटकलं जातंय आणि त्याच्यामुळे ते स्टेंट तिथे जागेवरून हलणार नाही. त्याप्रमाणे ते नस पूर्णपणे उघडलं जातंय आणि रक्तस्राव व्यवस्थित होतोय. त्याच्यामुळे मग पेशंटला मग ते त्रास होणार नाही आणि हार्टचं रिकव्हरी लवकर होतंय. तरी ज्यांना अटॅक आलेला असतो तसल्या रुग्णांना ताबडतोब गोल्डन पिरियड जे आपण म्हणतो, सुरुवातीच्या 3 तासामध्ये 3 ते 6 तासामध्ये ते एंजियोप्लास्टी होणे फार महत्त्वाचं असतं, म्हणजे परमनंट डॅमेज होणार नाही. तर हे सगळ्यांना माहीत असणे फार महत्त्वाचं आहे. ह्याचा रिस्क म्हणजे 1% रिस्क असतो. काही लोकांना स्टेंट केल्यानंतर नसाचे चिरफाड होऊ शकते किंवा नस साईडने नस बंद होऊन चान्सेस असतात, रक्तस्राव अजून स्लो होतो. तर हे काही रिस्क असतात, पण त्याला ट्रीटमेंट देऊन व्यवस्थितपणे करता येतो. पण प्रत्येक पेशंटना ज्यांना अटॅक आलेला असतो, तर हे एंजियोप्लास्टी करणे तितकेच महत्त्वाचे आहे आणि जीव वाचवणे हे एकच उपाय आहे. धन्यवाद.